उजनी धरणातून 92,000 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग पंढरपुरात. चंद्रभागेला महापूर, दगडी पूल पाण्याखाली. उजनीतून सुटलेल्या पाण्याचा पंढरपुरात हाहाकार. चंद्रभागेला महापूर, ऐतिहासिक दगडी पूल पाण्याखाली तर नव्या पुलाला पाणी टेकले. वारकरी आणि नागरिकांना नदीपात्रात जाण्यास प्रशासनाची सक्त बंदी. पुणे शहर आणि संपूर्ण पुणे तालुक्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे उजनी धरणात पाण्याचा प्रचंड साठा वाढला आहे. यामुळे उजनी धरणातून भीमा नदीपात्रात 92,000 क्युसेक्सपेक्षा देखील अधिक पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला. या प्रचंड पाण्याचा थेट फटका आता खालील भागात म्हणजेच तीर्थक्षेत्र पंढरपूर शहराला बसला आहे. पंढरपुरात चंद्रभागा नदीने रौद्र रूप धारण केले असून संपूर्ण शहर आणि घाटाच्या परिसरात महापुराची परिस्थिती निर्माण झालेली आहे. काय आहे ही बातमी सविस्तरपणे जाणून घेण्यासाठी आपण जर पहिल्यांदाच NGTV मराठी न्यूज चॅनल पाहत असाल तर नक्की सबस्क्राइब करा. नमस्कार, मी बंदगी NGTV मराठी न्यूज चॅनल मध्ये तुम्हा सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतोय. आपण पाहत आहात महाराष्ट्राचा बुलंद आवाज NGTV मराठी न्यूज. उजनी धरणातून सोडलेल्या पाण्याच्या मोठ्या विसर्गामुळे पंढरपुरातील चंद्रभागा नदी दुथडी भरून वाहू लागली आहे. पाण्याचा प्रवाह इतका प्रचंड आहे की चंद्रभागेवरील ऐतिहासिक दगडी पूल आधीच पूर्णपणे पाण्याखाली गेला आहे, तर आता पुराचे पाणी थेट नव्या पुलाच्या वरच्या भागाला स्पर्श करत असल्याचे थरारक चित्र समोर येत आहे. नदीपात्रातील पाण्याचा वेग आणि पाण्याची पातळी अत्यंत धोकादायक बनली आहे. त्यामुळे प्रशासनाने तातडीने पावले उचलत चंद्रभागेच्या घाटावर कडक बंदोबस्त तैनात केला आहे. पंढरपुरात आलेल्या वारकरी, स्थानिक नागरिक तसेच पर्यटकांना नदीपात्रात उतरण्यास किंवा स्नान करण्यास पूर्णपणे बंदी घातण्यात आलेली आहे. यावेळेस प्रशासनाने अत्यंत महत्त्वाचे आव्हान देखील केले आहे. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन स्थानिक प्रशासनाकडून नदीकाठच्या सर्व गावांना, शेतकऱ्यांना आणि नागरिकांना तातडीचा इशारा देखील देण्यात आलेला आहे. जीवाची आणि परिवाराची काळजी घ्या. नदीकाठच्या सकल भागातील नागरिकांनी सुरक्षित ठिकाणी किंवा निवारा केंद्रात तातडीने जावे असे यावेळेस सांगण्यात येत आहे. आपल्या पशुधनाची सुरक्षा, आपल्या जनावरांना आधीच उंच आणि सुरक्षित ठिकाणी बांधावे असे देखील आवर्जून सांगण्यात येत आहे. धाडस करू नका. पाण्याचा प्रवाह, पाण्याचा वेग खूप जास्त असल्याने पुलावर किंवा पात्रात जाण्याचा प्रयत्न करू नका. सध्या आपत्ती व्यवस्थापन पथके आणि पोलीस प्रशासन अलर्ट मोडवर असून संपूर्ण परिस्थितीवर बारीक लक्ष ठेवून आहेत. पावसाचा जोर असाच राहिल्यास उजनीतून विसर्ग आणखीन वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे, ज्यामुळे पंढरपुरातील पुराचा धोका अधिक वाढू शकतो. म्हणूनच NGTV मराठी सर्व वारकरी बंधू आणि नागरिकांना आवाहन करते की प्रशासनाच्या सूचनांचे तंतोतंत पालन करा आणि सुरक्षित राहा. उजनी धरण, भीमा नदी आणि पंढरपूर पुराच्या प्रत्येक ताज्या आणि अचूक अपडेटसाठी पाहत राहा महाराष्ट्राचा बुलंद आवाज NGTV मराठी न्यूज. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा. तसेच सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका, जेणेकरून आपल्या भागातील देश विदेशातील सर्व ताज्या घडामोडी सगळ्यात आधी आपल्यापर्यंत पोहोचवल्या जातील. ब्युरो चीफ निजामशाह शेख सोबत बंदगी, NGTV मराठी न्यूज, सोलापूर.